धन्यवाद. आज माझ्या समवेत माझे सहकारी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील उपस्थित आहेत. अत्यंत गंभीर विषयावरती आज मी आपल्याला संबोधित करणार आहे. आपल्याला माहितच असेल की 22 फेब्रुवारी रोजी देशामध्ये ज्या राजकीय व्यक्तींवरती देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी असते आणि ती जनतेने दिलेली असते, अशा एका खासदाराला दादरा नगर हवेली दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातील 7 वेळा निवडून आलेले अत्यंत लोकप्रिय कामगार नेते आणि जनमानसाचा प्रचंड मोठा पाठिंबा असलेल्या व्यक्तींना मोहनभाई देलकर यांनी मुंबईमध्ये येऊन आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही समोर त्यांच्या आत्महत्येनं प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं. एका अत्यंत लोकप्रिय अशा खासदाराला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करण्याचं पाऊल, अंतिम पाऊल उचलावं लागतं. यापेक्षा अधिक लोकशाहीची शोकांतिका असू शकत नाही. परंतु दुर्दैवाची बाब ही की त्यांनी हे आत्महत्येचं पाऊल उचलण्या अगोदर जवळपास वर्ष दीड वर्षापासून मदतीच्या याचनेकरता आर्त टाहो फोडला होता. आणि धक्कादायक बाब ही त्याही पेक्षा महत्वाची आणि ती पुढे ही अशी आहे की त्यांनी देशामधल्या संविधानिक पदावर असलेल्या अत्यंत ताकदवर अशा सर्व दरवाजांना ठोठावण्याचं काम केलं होतं. आणि ही यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना याकरता असू शकत नाही की ह्या देशातल्या लोकशाहीनं आणि या लोकशाहीनं ज्यांना प्रमुख पदावरती काम करण्याची संधी दिली त्या सर्वांनी मोहन देलकर यांना मदत केली नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. देलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 2 पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली होती. एक 18 डिसेंबर 2020 रोजी आणि दुसरं पत्र जे लिहिलं होतं ते लिहिलं होतं 31 जानेवारी 2021 रोजी. आणि ही जी 2 पत्र त्यांनी लिहिली होती त्यामध्ये त्यांनी आपली जे आर्त याचना, त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचार, त्यांना जे वारंवार केंद्रीय अधिकाऱ्यांकडनं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं अपमानित केलं जाते या संदर्भामध्ये पूर्णपणे माहिती त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. त्याबरोबर त्यांनी भेटीची वेळ देखील मागितली होती की त्यांना स्वतः भेटून, समक्ष भेटून आपली आर्त कहाणी जी आहे ती सांगायची होती. परंतु त्यांना भेट देखील दिली नाही. तशाच तऱ्हेचं पत्र देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना त्यांनी पाठवलं होतं. 2 पत्र पाठवली. अमित शाह यांना त्यांनी 18 डिसेंबर 2020 रोजी आणि 12 जानेवारी 2021 रोजी पत्र पाठवलं. ही पत्र आज आम्ही जाहीर करत आहोत, आपल्या सगळ्यांना ती पत्र देत आहोत आणि आपल्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक जनतेपर्यंत ते पोहोचली पाहिजे. एका खासदारानं मदतीची याचना केली आणि त्याला कुठल्याही तऱ्हेचं उत्तर दिलं गेलं नाही. तशाच तऱ्हेचं पत्र त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना 3 वेळा पाठवलं. एक पत्र पाठवलं त्यांनी 18 डिसेंबर 2020 रोजी, दुसरं पत्र पाठवलं 12 जानेवारी 2021 रोजी, 19 जानेवारी 2021 रोजी तिसरं पत्र पाठवलं. त्याचबरोबर त्यांनी 13 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांना देखील पत्र पाठवलं. म्हणजे जेवढे त्यांना शक्य होते त्या प्रत्येकाकडे त्यांनी
मदतीची याचना केली आणि त्या मदतीच्या याचनेमध्ये त्यांनी हे सांगितलं की मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय, माझा छळ केला जातोय, मला सातत्यानं अपमानित केलं जातंय, मी खासदार आहे, जनमानसाने मला निवडून दिले, प्रचंड लोकप्रिय खासदार आहे, लोकांचा पाठिंबा असलेला खासदार आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांचा प्रतिनिधी हा ताकदवर असला पाहिजे, त्याचा प्रशासनावरती अंकुश असला पाहिजे, ही अपेक्षा असते लोकशाहीमध्ये. परंतु इथं इतका विवश अशा तऱ्हेचा लोकप्रतिनिधी आणि तो देखील देशाच्या संसदेचा प्रतिनिधी जर असेल तर आज जनसामान्याच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलाय. इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काय आपण संदेश देणार आहोत की या देशाचं सरकार जे आपल्या स्वतःला 56 इंच छातीचं सरकार समजतं ते एका खासदाराचं संरक्षण करू शकत नाही. आणि आमचा सवाल हा आहे की ही सगळी माहिती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, माननीय गृहमंत्री देशाचे अमित भाई शहाना असताना त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं? ही पत्र त्यांच्या आहेत, त्याच्यावरती कुठली कारवाई का केली गेली नाही? का जाणीवपूर्वक हे दुर्लक्ष केलं गेलं? का जी प्रताडणा त्यांची होत होती ही भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यानुसार होत होती, त्यांच्या इच्छेखातीर होत होती? याचं उत्तर आज आम्ही भारतीय जनता पक्षाकडे मागत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यानं, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या देखील एकाही नेत्यानं याच्याबद्दल मोहनभाई देलकरांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलेलं नाही, संवेदना व्यक्त केलेल्या नाही. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं बोंबाबोंब केली जात होती, आज यांच्या संवेदना कुठे गेल्या? हा प्रश्न आम्ही आज उपस्थित करत आहोत. एका खासदाराचा मृत्यू झालेला आहे, आत्महत्या झालेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही घेणं देणं नाही. विधिमंडळामध्ये तुम्हाला साधा त्याच्या संदर्भामध्ये संवेदना देखील व्यक्त करता आल्या नाही. का करता आले नाही? एके ठिकाणी तुम्ही राजीनाम्याच्या मागण्या करता दुसऱ्या प्रकरणांमध्ये, परंतु या प्रकरणाचे जे दोषी त्या सुसाईड नोटमध्ये मोहनभाई देलकर यांनी स्वतः लिहून ठेवले त्याच्याबद्दल कुठल्याही तऱ्हेचं वाच्यता करत नाही, त्यांची त्या ठिकाणी राजीनामा घेत नाही, त्यांना पदावर हकालपट्टी करत नाही, आजही पदावर ठेवलेला. हे का होत आहे याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला देण्याची गरज आहे. आणि गंभीर बाब ही आहे की जर हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं असेल तर किती मोठं षडयंत्र होतं, किती मोठ्या प्रमाणामध्ये एका लोकप्रतिनिधीचा छळ केला जाऊ शकतो याचं हे जे गंभीर उदाहरण आहे. आणि लोकशाही समोर गंभीर संकट त्यातना किती मोठा आहे याची जाणीव आज जनमानसाला होते. आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण देशवासियांनी आज एकवटून मोहनभाई देलकर यांना न्याय मिळेल याकरता उभं राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात अजून गंभीर बाब ही आहे की जी आम्हाला ऐकायला येते, जे आम्हाला समजतंय, परंतु त्याची सत्यता काय आहे याचं स्पष्टीकरण आता लोकसभेनं देण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो. लोकसभा अध्यक्षांनी द्यावं किंवा हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी द्यावं. कारण हक्कभंग समितीवर, लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर माननीय मोहनभाई देलकर यांच्या तक्रारीची सुनावणी 12 फेब्रुवारी 2021 रोजी झाली होती. त्या सुनावणीमध्ये काय झालं याचं स्पष्टीकरण हे देशाच्या जनतेला देणं हे सरकारला गरजेचं आहे. लोकसभेने देखील ते स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की त्या ठिकाणी लोकसभाच्या हक्कभंग समितीच्या सदस्यांसमोर मोहनभाई देलकर यांनी मनातली भावना ही व्यक्त केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं एकंदर परिस्थितीचा गोषवारा देताना की त्यांच्या समोर 2 पर्याय केवळ उपलब्ध आहेत. एक म्हणजे लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणं किंवा दुसरं आत्महत्या करणं. हे जर खरं असेल त्याचं स्पष्टीकरण हक्कभंग समितीच्या सदस्यांनी, अध्यक्षांनी देणं गरजेचं आहे. आम्ही ती मागणी करत आहोत. पण हे जर खरं असेल तर केवळ 10 दिवसामध्ये 22 तारखेला येऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. या देशाचं सरकार त्यांना का वाचवू शकलं नाही, का कुठली पावलं उचलली नाहीत याचं उत्तर देण्याची आवश्यकता आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे.
आम्ही भाजपाकडे ही अधिकृत मागणी करत आहोत की पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी का पावलं उचलली नाहीत याचं अधिकृतपणे स्पष्टीकरण तुम्ही द्या. मोहनभाई देलकरांचा प्राण तुम्ही वाचवू शकला असता, तुम्ही का वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि गंभीर बाब ही आहे की ते मुंबईत आले, त्याचं कारणही तेच आहे. कारण देशाच्या पंतप्रधानांकडे, देशाच्या गृहमंत्र्यांकडे ज्या वेळेला टाहो फोडून देखील त्याची दखल घेतली जात नाही, त्या अधिकाऱ्यांवरती जे त्याला दोषी आहेत त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, सरकार ढिम्मपणे बसून राहतं. त्यामुळे त्यांना याची जाणीव झाली असेल की ह्याच कोणाच्या तरी इच्छे खातर हे प्रकरण चालू आहे. त्यांनी म्हटलं होतं की ऊपर से ऑर्डर आया आहे, त्यांना सांगितलं गेलं होतं अधिकाऱ्यांना. हे ऊपर से कोण होतं ते त्यांना त्याची कदाचित खात्री पटली असावी. आणि दादरा नगर हवेलीमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्रीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली त्यांच्या आत्महत्या केल्यानंतर मृत्यूची चौकशी केली जाणार नाही, हे प्रकरण दाबलं जाईल. ज्या कारणासाठी त्यांनी आत्महत्या केली ती कारण देखील प्रकाशात येणार नाहीत अशी त्याची खात्री होती. म्हणूनच ते मुंबईमध्ये महाविकास आघाडी सरकारचं जिथं कार्यक्षेत्र आहे तिथे ते आले आणि त्यांनी आत्महत्या केली आहे. आपल्याला माहित असेल गुजरातचे माजी गृहमंत्री आणि भाजपचे नेते हरेन पंड्या यांचा खून झाला. अद्यापही त्यांचे मारेकरी कोण आहेत ते सापडलेलं नाही. ते प्रकरण कशा तऱ्हेनं त्याचा आपल्या समोर आहे. आमचा निश्चितपणे विश्वास आहे की महाराष्ट्र विकास आघाडी सरकार हरेन पंड्यांची जी परिस्थिती झाली त्यांच्या मृत्यूनंतर तशी परिस्थिती मोहन देलकरांची होऊ देणार नाही. काँग्रेस पक्ष हे प्रकरण कधीच दिल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे आज भारतीय जनता पक्षाच्या नैतिकतेवरती, भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही समोर त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे लोकशाही बाबतचा त्याच्यावरती प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आम्ही उपस्थित करत आहोत. त्याचं उत्तर भाजपचे नेते देतील अशी आमची अपेक्षा आहे. बाकी आपल्याकडे तुम्ही असं खूप महत्त्वाची गोष्ट म्हटली की संसदेची जी समिती आहे त्यापुढे पण त्यांनी डिपोज केलेलं, तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं, काय म्हणणं याच्या बद्दलची आम्हाला माहिती येते. त्यामुळे संसदेचा समितीचा रिपोर्ट येण्या अगोदर आम्ही आज फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत की ही जी माहिती आहे त्याची सत्यता काय आहे याबाबत स्पष्टीकरण ज्यांच्या समोर त्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं त्यांनी दिलं पाहिजे. त्या समिती समोर त्यांनी आत्महत्या करणार असं सुतोवाच केलं होतं का, आम्हाला माहिती तशा तऱ्हेने मिळते आहे. त्यामुळे त्याची सत्य असत्यता ही पूर्णपणे प्रस्थापित झाली पाहिजे, स्थापित झाली पाहिजे. कारण हे अत्यंत गंभीर होणार आहे. कारण ज्या पद्धतीने खासदार स्वतः येऊन जर आत्महत्येसारखं त्या ठिकाणी शक्यता जर वर्तवत असेल, त्यांनी वर्तवली असेल समजा, तर या देशाच्या सरकारनं त्याला संरक्षण का दिलं नाही, कारवाई का केली नाही, ही मोठं गंभीर प्रश्न लोकशाही समोर उपस्थित होत आहेत. आणि मग खरोखरच लोकशाही संकटात आहे हे जे काही म्हणणं चाललंय आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते अधोरेखित करण्यासारखी परिस्थिती प्रत्येक नागरिकाला होईल. तुमची अशी मागणी आहे की प्रिव्हिलेज कमिटीचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर बाहेर यावा, सगळी परिस्थिती समोर यावी? निश्चितपणे हा अहवाल समोर आला पाहिजे. त्यांची जे काही म्हणणं आहे ते शब्दांनी शब्द समोर आला पाहिजे त्यांनी जे मांडलं. आणि सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. नरेंद्र मोदीजींनी असेल, अमित शहाजींनी असेल, भारतीय जनता पक्षातर्फे असेल, हे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की तुम्हाला एवढी पत्र आली असताना तुम्ही त्याचं उत्तर का दिलं नाही, तुम्ही भेट देखील नाकारली, ती भेटही दिली नाही. आणि हे प्रकरण इतकं मोठं गंभीर असताना त्याची दखलही घेतली नाही. का दखल घेतली नाही याचं उत्तर निश्चितपणे भाजपने दिलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटायला आले त्यावेळेस त्यांनी अशी आशंका त्यांच्याही जीवाला कुठेतरी धोका आहे, त्यांना सुरक्षा मिळायला पाहिजे. निश्चितपणे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने देशाच्या एका खासदाराला, संसद सदस्याला ही भीती वाटत असेल की माझ्या जीवाला धोका आहे, त्यांनी म्हटले त्यामध्ये पत्रांमध्ये की माझ्या जीवाला धोका आहे, तर एखाद्या खासदाराला जर अशा तऱ्हेची भीती वाटू शकते आणि त्याला आत्महत्या करायला लावते, यापेक्षा गंभीर बाब कुठली असू शकते? त्याच्या कुटुंबाला निश्चितपणे त्या ठिकाणी धोका आहे, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही. या देशामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की जो कोण विरोधात मोदी सरकारच्या बोलेल त्याच्या प्रत्येकाच्या जीवाला धोका असू शकतो. गुजरात सरकारमध्ये मी जे उदाहरण दिलं हरेन पंड्यांचं, ते काय झालं
त्याचं काही कळलं नाही शेवटपर्यंत, कोणी मारलं त्यांना, तेही अजून अनुत्तरित राहिले. अशा अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. बरं, या संदर्भामध्ये निश्चितपणे एक गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की हे जे काही मोहनभाई देलकरांची आत्महत्या आहे, त्या आत्महत्येच्या अगोदर त्या ठिकाणी काही आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचं कनेक्शन एकच आहे. त्या का झाल्या त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. आणि आम्हाला निश्चितपणे एक गोष्ट महत्वाची त्या दादरा नगर हवेलीच्या जनतेला सांगायची आहे की दादरा नगर हवेली हे गुजरातमध्ये समाविष्ट करावं अशा तऱ्हेचा डाव होता का या बाबतीत त्या तिकडच्या जनतेने विचार करण्याची गरज आहे. तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आवाज संपवून टाकावा या मागे तर त्यांचा उद्देश नसावा. त्यामुळे प्रचंड मोठं षडयंत्र, कुठील कारस्थान या मागे होतं, त्याचा मोठा उद्देश होता हे निश्चित आहे. उपर कोण तो होता त्याचा शोध घेण्याची गरज आहे, ज्याचे ऑर्डर्स होते आणि त्याच्या ऑर्डरनं हे सगळं झालेलं आहे. तुम्ही खूप मोठी गोष्ट येते तेवढी स्पष्ट करा. दादर नगर हवेली जी युती आहे तर ते गुजरात राज्यामध्ये व्हावं म्हणून हे सगळं चालू असं आहे. ज्या पद्धतीच्या आत्महत्यांचं सत्र त्या ठिकाणी दादरा नगर हवेली दीव दमण, तुम्ही लक्षात घ्या, काही महिन्यापूर्वी 2018 साली दादरा नगर हवेली आणि दीव दमण ही दोन वेगळी केंद्रशासित प्रदेश होती, ती एकत्र जोडण्यात आली, त्याचं एकच केलं गेलं. आणि जे केंद्रशासित प्रदेशांची देश पातळीवर जेवढी संख्या आहे ती तेवढी अबाधित ठेवताना काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेश वाढवण्यात आले. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. आणि आता जर केंद्रशासित प्रदेश हे संपवायचा डाव असेल तिथला आणि ते गुजरातमध्ये नेण्याचा डाव असेल, जर जनतेमध्ये त्या ठिकाणच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये संदेह आहे, शंका आहे, याच्या मागे हेच कारस्थान आहे. कारण तिथे बऱ्याच आत्महत्या झाल्यात आणि त्या लोकप्रतिनिधीच्या झालेल्या आहेत. काही लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे, केतन पटेल असतील त्या सगळ्यांना टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रचंड मोठा दबाव का तयार केला जातो तिथल्या लोकप्रतिनिधींच्या वरती, याचं कारण आहे की तिथला आवाज बंद करण्याचा त्यांनी विरोधच करू नये अशी भूमिका या संदर्भामध्ये असू शकते. आणि म्हणून तिथल्या जनतेने तो विचार करण्याची गरज आहे. जे सुसाईड नोट सांगितली जाते त्या सुसाईड नोट सभागृहात पण दाखवण्यात आली, पण त्यामध्ये फक्त जे प्रशासक आहेत त्यांचंच नाव आहे, त्यामुळे भाजपच्या इतर नेत्याचा संबंध नाही असं पाहिजे. असं आहे, त्यांनी मोहनभाई देलकरांचं नाव घेतलेलं आहे. मोहनभाई देलकरांनी आपल्या प्रफुल्ल खोडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. प्रफुल्ल खोडा पटेल कोण आहे? ते आता तिथे प्रशासक आहे. ती प्रशासक ही पूर्वी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट होती, परंतु आता ती राजकीय त्या ठिकाणी नेमणूक झाली. मग ही राजकीय नेमणूक कोणाची झालेली आहे? तर ते गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्याचबरोबर तिथले अगोदरचे गृहमंत्री आहेत. भाजपच्या कालावधीमध्ये ते गृहमंत्री होते. अमित शहा ज्या वेळेला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू होती त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी रिप्लेस करणारे हे प्रफुल्ल पटेल होते. आणि त्यांची ही जी नियुक्ती इथे करण्यात आली ती राजकीय नियुक्ती पहिल्यांदा झालेली आहे. त्यामुळे त्याच्या मागचा जो उद्देश आहे, उपरचा ऑर्डर होता, ती उपरची ऑर्डर ती प्रफुल्लभाई पटेल पाळतायत. म्हणून आम्ही प्रश्न विचारतो की तुम्ही एके ठिकाणी सगळीकडे राजीनामे मागत सुटलेला आहात, तर प्रफुल्ल खोडा पटेल यांचा राजीनामा अजून केंद्र सरकारनं का घेतला नाही? सुसाईड नोटवर त्यांचं नाव आहे, भाजपचे डायरेक्ट संबंध आहे, का घेतला नाही? का संरक्षण देत आहे त्याला? यापेक्षा गंभीर बाब कुठली असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे तिथले अधिकारी हे प्रफुल्ल खोडा पटेल उपरचे जो ऑर्डर आहे आता त्याचं पालन करतो. हिरेन प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सचिन वाजेचं नाव येतंय त्यामुळे कुठतरी त्याला काउंटर करण्यासाठी अशा पद्धतीने हे प्रकरण वापरलं जाते. अशा तऱ्हेच्या दोन प्रकरणाची तुलना करणं अत्यंत दुर्दैवी. आम्ही निश्चितपणे हिरेन प्रकरणामध्ये हिरेन यांच्या परिवाराला न्याय मिळावा ही भूमिका पहिल्यांपासून स्पष्ट केली आहे. निश्चितपणे तपास यंत्रणा त्याच्या खुलासाशी ATS त्याचे तपास करते आहे. यापेक्षा मोठी सक्षम यंत्रणा देशपातळीवरती नाही. आणि मग अशा वेळेला त्या तपास यंत्रणेचा अहवाल घेण्याच्या आधीच जर विरोधी पक्ष बोंबाबोंब करत असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष किंवा सरकार ही न्यायदान व्यवस्थेचा भाग नाहीये. तपास यंत्रणांचं काम तपास यंत्रणांनी करावं. ज्या क्षणी तपास यंत्रणा अहवाल देतील की यामध्ये कोण दोषी आहेत त्या क्षणी जे कोण दोषी असतील त्याच्यावर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कारवाई करेल. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही गुन्हेगारांना पाठीशी घालणार. गुन्हेगारांवरती निश्चितपणे कारवाई होईल आणि त्याच्या मागे निश्चितपणे काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील की हिरेन प्रकरणाला न्याय मिळावा. मनसुख हिरेन प्रकरणामध्ये ATS तपास करते आणि आता देलकरांच्या प्रकरणात ATS तपास करते. ATSच्या तपास SIT तपास करते. SIT तपास करते. पण त्या तपास यंत्रणेवरती कुठेच आमचा विश्वास नाही याआधी भाजपाने सांगितलेलं आहे. काय तुमचं? भारतीय जनता पक्ष इतका बेजबाबदार
विरोधी पक्ष आहे आणि असा बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राला मिळाला हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. जे लोक मुंबई पोलिसांचं थोबाड काळं झालं असं म्हणतात, जे लोक सरकारी कुत्रे म्हणून त्यांची संभावना करतात मुंबई पोलिसांची, जे लोक एका पोलिसाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यानंतर त्या पोलिसावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि ती जी तक्रार ती मागे घेण्यासाठी ते प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात, जे लोक मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या मागे उभे राहतात आणि त्या व्यक्तीला झाशीची राणी बरोबर तिची तुलना करतात, यापेक्षा दुर्दैवी बाब कुठली असू शकत नाही. आम्ही त्या सगळ्या मानसिकतेची भाजपच्या निंदा करतो. ही मानसिकता त्यांनी बदलावी. महाराष्ट्र त्याची जनता त्यांना माफ करणार. कालच न्यायालयाच्या आदेशानं मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रसाद लोढा आणि त्यांच्या मुलावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्याला माहित असेल की या लोढा ग्रुपच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली होती. आज ही कल्याण डोंबिवली असेल किंवा मुंबईमध्ये अनेक जे ग्राहक आहेत त्यांना फसवण्याचा उद्योग या ग्रुपने केलेला आहे. त्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. आम्ही एक ईमेल आयडी देखील दिला होता. त्या ईमेल आयडी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी या ग्रुपच्या संदर्भात आलेल्या असतात. असा व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे. मग मंगल प्रभातचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील अजूनही तो अध्यक्षपदावर का आहे? त्याला तात्काळ निष्कासित का केलं नाही? हे नीतिमत्तेचे दोन दोन वेगवेगळी परिमाण कसं काय असू शकतात? भाजपा एक न्याय आणि इतर पक्षांकरता वेगळा न्याय असं कसा असू शकतो? याचंही उत्तर आता भाजपने दिलं पाहिजे. जी कारवाई झालेली आहे न्यायालयाच्या आदेशाने ते अत्यंत योग्य झालेली आहे. फडणवीस सरकारच्या संरक्षणामध्ये या लोढा ग्रुपनं अनेक लोकांना फसवलेलं आहे. प्रचंड लोकांवरती त्या ठिकाणी अत्याचार त्यांनी केलेले आहे आणि आता अनेक प्रकरण समोर येतील. लोढा ग्रुपनं ज्या पद्धतीनं काम केलं, आम्ही जेव्हा आरोप केले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मंगल प्रभात लोढांनी की माझा या लोढाच्या ग्रुपशी संबंध नाही. ते पूर्णपणे असत्य आहे. लोढा परिवाराच्या वरती अनेक त्या ठिकाणी तक्रारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये. आज कारवाई झाली त्याचं आम्ही स्वागत करत आहोत. न्यायालयाच्या आदेशाने झालेली आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या त्यांच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या ग्राहकांना मी आवाहन करत आहोत की त्यांनी पुढे यावं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल निश्चितपणे. परंतु लोढांवरती कारवाई भाजपा कधी करणार हा प्रश्न आता आम्ही उपस्थित करतो. धन्यवाद.